महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्ष नेताच नाहीये। याबाबत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, पण या पत्रावर शरद पवार गटाच्या नेत्यांची सहीच नाहीये। पत्रावर काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या सह्या असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अधिवेशनाआधीच विरोधकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। आपण पाहिलं काही वेळापूर्वीच विरोधकांची बैठक देखील झाली होती। त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कुठलेही नेते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली, खरं तर फार महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। सकाळच्या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुठलाही नेता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आता ही बातमी समोर येते। नेमकं काय घडतंय? रुपाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे रुपाली यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र अतिशय महत्त्वाची बातमी ही म्हणावी लागेल। खरं तर विरोधी पक्षनेते पद हे नाही आणि अधिकृत विरोधी पक्षनेता नाहीये। त्यामुळे याबाबत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। तर सर्व विरोधकांच्या सह्या आहेत, मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कुठल्याही नेत्याची सही या पत्रावर नसल्याचं समोर आलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।